महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे। पक्षाच्या राज्य नेतृत्वाकडून सुमारे 30 संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीत वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येते। या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा नेते विवेक कोल्हे यांचे नावही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। यावर सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष घेतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी कोल्हे यांनी संयम बाळगावा, त्या बदल्यात त्यांना पुढील संधी दिली जाईल असा शब्द भाजपाकडून देण्यात आला होता। या आश्वासनात राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते। यावर बोलताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कोर कमिटीनं सर्व अधिकार दिले असून ते यावर निर्णय घेतील आणि विवेक कोल्हे यांना विधान परिषदेचा दिलेला शब्द पाळणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। मला वाटतं की आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांना सर्वाधिकार कोर कमिटीने दिलेले आहे। केंद्राशी आमच्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीशी बोलून देवेंद्रजी आणि रवींद्र चव्हाणजी योग्य निर्णय करतील। पण एक गोष्ट खरी आहे की अहिल्यानगरमध्ये आमचे स्नेहताई कोल्हे आहेत, विवेक कोल्हेजी आहेत, यांना विधानसभेच्या निवडणुकावेळी आम्ही सांगितलं होतं की त्यांना एमएलसी देऊ। हा शब्द मात्र कुठेही मागे घेतला नाही पक्ष। आता दीर्घ प्रतीक्षेनंतर विवेक कोल्हे आमदार होण्याची संधी प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी कोल्हे यांचे नाव दिल्लीत पाठवण्यात आले असून अंतिम निर्णय हा केवळ औपचारिकता उरल्याचे मानले जाते। त्यामुळे कोल्हे यांची आमदार पदाकडे वाटचाल जवळपास निश्चित मानली जात आहे।